मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता नवीन अपडेट आलेले आहे। तर जेही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे तर त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा कालावधी समाप्त करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे एक वृत्तपत्रामध्ये माहिती आलेली आहे। तर बघू शकता, ज्या आस्थापनात योजनेअंतर्गत युवकांना रोजगार दिला आहे त्या आस्थापनांकडून सेवा दिल्याचे त्यांना अनुभव प्रमाणपत्र देऊन सेवा समाप्त केली जाणार आहे। तर नव्या बेरोजगारांना त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। तर सहाय्यक कौशल्य विकास वर्धा यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर ही माहिती वर्धा एका पेपरमध्ये आलेली आहे। तर बघू शकता, भावा तू अंधा तरी, अशा प्रकारे यांचं शीर्षक होतं। तर यामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे आपण बघू शकता। तर पुढील महिन्यात करार समाप्त, हजारो युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार। मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 7,000हून अधिक युवकांना 6 महिन्यांकरिता रोजगार उपलब्ध करून दिला। आता त्या योजनेचा कार्यकाळ संपत आहे, परंतु लाडक्या भावांचे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला असून त्या सुशिक्षित युवकावर पुन्हा बेरोजगारीची टांगती तलवार। तर तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी लाडका भाऊ योजना आणली होती। या योजनेअंतर्गत युवकांना 6 महिनेकरिता विविध सरकारी कार्यालय व खासगी आस्थापनांत काम देण्यात आले होते। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,500पैकी जास्त युवकांनी निवड करण्यात आली। 6 ते 10 हजार रुपये या अल्प मानधनावर त्यांनी कामही केलेले आहे। परंतु या 6 महिन्याच्या काळात काही लोकांचे वेतन झाले तर काहींचे अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे। आज ना उद्या देईल अशी आशा बाळगून असताना 6 महिन्यानंतर पुढे काय असा प्रश्न उभा राहिला आहे। तर अशातच या युवकांचा आता कार्यकाळ संपत चाललेला आहे। या संदर्भात वरिष्ठ स्तरावर रफ ड्राफ्टिंग सुरू आहे। आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले असून लवकरच या संदर्भात नवीन GR निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे। परंतु या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप नसल्याने सांगण्यात आलेले आहे। तर यावर नवीन GR येऊ शकतो, म्हणजे सुधारित GR येऊ शकतो, याबद्दलची माहिती सुद्धा मिळालेली आहे। परंतु यामध्ये अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे 3 महिन्यापासून जेही त्यांचे मानधन होते हे सुद्धा रखडलेले आहे। तर यामध्ये सुद्धा मानधन देण्यात यावे याबद्दल भरपूर ठिकाणी विद्यार्थी मागणी करत आहेत। तर नेमकं आता यामध्ये कोणती अपडेट येईल, तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ यामध्ये नवीन GR येऊ शकतो अशी सुद्धा अपडेट आलेली आहे। आणि जुन्या विद्यार्थ्यांचा टाईम वाढून देणार आहे, म्हणजे कालावधी वाढून देणार का, यामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट कोणत्याही वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली नाही आहे। परंतु त्यामध्ये हे सांगण्यात येत आहे की त्यांना अनुभव प्रमाणपत्र देऊन त्यांचा कालावधी समाप्त केला जाणार आहे आणि नव्या बेरोजगारांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।